हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आहेत पुढीलप्रमाणे. आता इथे मी भेंड्याची भाजी बनवणार आहे, ती पण वेगळ्या पद्धती. त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतले, त्याच्यानंतर हळद घेतले, कोथिंबीर, ओलं खोबरं घेतले, शेंगदाण्याचं कूट घेतले, मीठ घेतलं, हिंग घेतलं आणि तेल. आता हे आपण भेंडी कापून घेऊया. भेंडी स्वच्छ धुवून मी पुसून घेतली कपड्याने. आता या भेंड्याच्या पण फक्त 2च तुकडे करणार. मोठा भेंडी असले तर 3 तुकडे करायचे. खराब चिडलेले वगैरे आहेत का बघायचे अगोदर. आपल्याला पाहिजे तेवढे लहान तुकडे केले तरी चालेल, मोठे ठेवले तरी चालेल. आता ही सगळी भेंडी मी आता अशा प्रकारे 2-2, 3-3 पीस करत. मोठा भेंडी असेल तर 3 पीस करायचे, लहान असेल तर 2 पीस करायचे. आता अशा प्रकारे मी भेंडी कापून घेते. कवळी कवळी असतील तेवढीच भेंडी घ्यायची आपल्याला. याचे मी 2च पीस करते. असे कापून घ्यायचे आणि किडलेले वगैरे आहेत काही सुद्धा बघायचं. भेंडी छान आहेत आणि कोवळीसुद्धा आहेत. कांदा आपण जरा जाडसरच कापून घेतले तुकडे, म्हणजे भाजी छान लागतात ते. आता आपण भेंडीसुद्धा त्याच्यात टाकून थोडी फ्राय करून घ्यायची त्याच्यात कांद्याबरोबर. नंतर मग बाकीचे साहित्य शिजल्यानंतर बाकीचे साहित्य टाकूया. तुम्ही मधून कट केलं तरी चालेल. भेंडी मी अशीच ठेवलेली आहे. ते छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि भेंडी चांगली शिजून घ्यायचं, म्हणजे त्याचा चिकटपणासुद्धा शिजून जाईल. भेंडी चिकट होती त्यासाठी आपण त्याच्यात लिंबूसुद्धा पिळू शकतो किंवा कोकम जरी टाकले 2 तरी ते त्याचा चिकटपणा निघून जातो. त्यामुळे भेंड्याची भाजी कधी चिकट होत नाही. शिजवताना भेंडी जेव्हा आपण फोडणीला टाकतो तेव्हाच 2 कोकम टाकायचे. त्याच्यामध्ये आपण दही टाकूया, हळद टाकूया, थोडी लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर. पण मिक्स करूया. दह्यामध्ये चांगला घोटून घ्यायचं दह्यामध्ये. त्या भेंड्याचा चिकटपणा निघून गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दही टाकू. आता याच्यात दही टाकलेलं आहे. थोडं आपण दही त्याच्यामध्ये मिक्स करूया. भेंड्याचं चिकटपणा पूर्ण निघून गेलेला. त्याच्यात बाकीचे साहित्य टाकूया आपण. मीठ टाकूया.
त्याचप्रमाणे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया, थोडं ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर. छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं खोबरं आणखीन टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे त्याच्यात छान टेस्ट येते भाजीला. आता एक वाफ काढून घ्यायची याची. थोडा वेळ मी झाकण ठेवते. तर भाजी आपली झालेली आहे आणि प्लेटमध्ये काढते. मी बनवलेली भेंडीची भाजी ही तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. थँक्यू.